काही क्रिया अशा असतात की ज्या भूतकाळात चालू झालेल्या असतात आणि अजून पण म्हणजे वर्तमान काळापर्यंत चालू असतात. तर या क्रिया आपण यातून सांगू शकतो. उदाहरणार्थ, ते घर बांधत आहेत. म्हणजे घर बांधण्याची क्रिया ही काही काळ आधी चालू झाली आहे, काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी, आणि ती अजूनही चालू आहे. या प्रकारात हॅव आणि हॅजचाच वापर केला जातो, पण त्याच्यासोबत बीन जोडला जातो आणि क्रियापदाला आयएनजी जोडला जातो. तर इंग्रजीमध्ये कसं लिहितात बघूया. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, म्हणजे मी पत्र लिहित आलो आहे. म्हणजे पत्र पहिल्यापासून लिहितोय आणि अजूनही पत्र लिहितोय. ही हॅज बीन गोइंग टू स्कूल, म्हणजे तो शाळेत जात आला आहे. आता या क्रियेमध्ये आपण टाइम सुद्धा सांगू शकतो किंवा टाइम सांगितला जातो. तर क्रिया कधीपासून चालू आहे ते सांगण्यासाठी सिन्सचा वापर केला जातो आणि फॉर क्रिया किती वेळ चालू आहे ते सांगण्यासाठी केला जातो. जसं की दे हॅव बीन बिल्डिंग हाऊस फॉर 2 months, म्हणजे ते 2 महिन्यापासून घर बांधत आहेत. आणि दे हॅव बीन बिल्डिंग हाऊस सिन्स मार्च, तर ते मार्च पासून घर बांधत आहेत. इथे क्रिया त्यांनी मार्च महिन्यापासून सुरू केले. पहिल्या वाक्यामध्ये काळ सांगितलाय की 2 महिने, त्याच्यामुळे तिथे फॉर वापरलाय आणि या वाक्यामध्ये सिन्स वापरलाय. ही हॅज बीन लर्निंग तबला फॉर 4 years, तो 4 वर्षापासून तबला शिकत आहे. आणि ही हॅज बीन लर्निंग तबला सिन्स 2020, तो 2020 पासून तबला शिकत आहे. ही हॅज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, तो सकाळपासून अभ्यास करत आहे. वी हॅव बीन डुईंग दिस फॉर मेनी इयर्स, आम्ही हे खूप वर्षापासून करत आहोत.